आमदार राजेश पवार यांच्या धर्माबाद येथील नुकत्याच दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरामध्ये काही बॅनर लावले होते। हे बॅनर लिंगायत समाजातील होतकरू तरुण हनुमंत कते यांनी लावले असा खोटा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासन आणि गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणाऱ्याच्या निषेधार्थ दिनांक 4 जुलै रोजी धर्माबाद तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करत धर्माबाद शहर बंद ठेवून प्रशासनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। वीरशैव लिंगायत समाजातील गरीब होतकरू तरुण हनुमंत कते यांचा बॅनर प्रिंटिंगचा व्यवसाय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छापलेले ते बॅनर हनुमंत कते यांच्या प्रिंटिंगमध्ये छापलेला असा आरोप जुळवून कुठलीही शहानिशा न करता हनुमंत कते यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची घाई प्रशासनाने केली। यावर लोकप्रतिनिधी यांचा दबाव होता। याही पूर्वी ही लोकप्रतिनिधी यांनी लिंगायत समाजातील तरुणावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत। एवढी लिंगायत समाजाची एलर्जी काय आहे असा संतप्त सवाल विचारत काल धर्माबाद शहरातील वीरशैव लिंगायत समाजातील 100 तरुणांनी धर्माबाद पोलीस स्टेशनला व तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन हनुमंत कतेवर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा 4 जुलै रोजी धर्माबाद शहर बंद ठेवून प्रशासन व पोलीस कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचं 200 कार्यकर्त्यांच्या सह्यांचं निवेदन धर्माबाद शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढत प्रशासनाला दिले। लोकप्रतिनिधी सातत्याने लिंगायत विरुद्ध भूमिका घेतात, त्यामुळे काही तालुक्यातील समाजातील अनेक युवकांवर गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त समाजाच्या भावना तीव्र आहे। धर्माबाद, नायगाव, उमरी येथील तालुक्यातील लिंगायत समाजाची विधानसभेची मते पाहता ती निर्णायक आहे। ही नाराजी निश्चितच भोवली तर उद्याचे राजकीय चित्र बदलू शकते असंही राजकीय विश्लेषणाचं मत आहे। त्यामुळे प्रतिनिधींनी संयमाची भूमिका घेत या प्रकरणाचा निपटारा करावा असंही अनेक जण बोलून दाखवत आहे। परंतु आपल्या हट्टी स्वभावाने कोणाचंही जुमानत नसल्याचं वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांनी सांगितले। त्यामुळे हा लढा आगामी काळात अधिक तीव्र झाला तर मात्र लोकप्रतिनिधी यांचे राजकीय नुकसानच होईल हे मात्र निश्चित। गजामाशा 24 न्यूज करिता लालाजी इमनेलू, नांदेड। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।